नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2 एप्रिल 2026 या दिवशी आहे हनुमान जयंती. पौर्णिमा तिथी ही बुधवार 1 एप्रिल 2026 या दिवशी चालू होती आहे सकाळी 7:06 आणि गुरुवारी म्हणजेच 2 एप्रिल 2026ला 2 तारखेला सकाळी 7:41 पौर्णिमा समाप्ती आहे. तर पौर्णिमा ही दिवसांनी बघितलेली आहे 2 तारखेला म्हणजेच गुरुवारी. म्हणजेच काय तर सूर्यानं पाहिलेली ही पौर्णिमा आहे. गुरुवारी आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे. तर 7:41 पौर्णिमा संपत आहे. तर सूर्यानं बघितलेली पौर्णिमा ही गुरुवारी आपल्याला साजरी करायची आहे आणि या दिवशी आहे हनुमान जयंती. तर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत जे की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि चैत्र पौर्णिमा देखील आहे. जर का आपल्याला काही आर्थिक समस्या असेल, आपण कर्जबाजारी असाल, कर्जातून मुक्त होण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तर उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. पौर्णिमा तिथीला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी हनुमान जयंती आहे आणि आपल्याला असाच 11 पिंपळाच्या पानांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला वर्षातून एकदाच करता येतो, कारण की वर्षातून एकदाच हनुमान जयंतीच्या दिवशी आपण करू शकतो. तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला त्या दिवशी पौर्णिमा तिथी आहे. आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा टिकून राहण्यासाठी अत्यंत प्रभावी असे उपाय करत असतोच. तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र आणि चिमूटभर हळद टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यानंतरनं या दिवशी हनुमान जयंती आहे. तर आपल्याला उपाय करण्यासाठी 11 पिंपळाची पानं घ्यायची आहेत. ज्यांना पिंपळाची पानं मिळणार नाहीत त्यांनी रुईचं पान घेतलं तरी चालेल. तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला त्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करायची आणि देवीसमोर तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची. यावेळी श्री लक्ष्मी सुक्ताचं पठण करायचं आहे. या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष असा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही लवकरच कर्जातून मुक्त होऊ शकतात. परंतु कष्ट तर आपल्याला करावंच लागतं, कष्टाशिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी 11 पिंपळाची पानं घ्यायची आहेत. पिंपळाची पानं नसतील तर रुईची झाडाची पानं घ्या. या पानावर तुम्हाला पान अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहेत. पानावर तुम्हाला थोडंसं शेंदूर जो असतो तो ओला करून घ्यायचा आहे आणि याने श्रीराम हे नाव लिहायचं आहे. त्यानंतर या पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची. प्रत्येक पानांवरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे. 11 पानांवरती कशाने? शेंदुराने. त्याची माळ करायची आहे तुम्हाला. एक हार तुम्हाला तयार करायचा आहे 11 पानांचा आणि हा हार घेऊन तुम्हाला हनुमान मंदिरात जायचं आहे. तर हा उपाय तुम्हाला हनुमान मंदिरातच करायचा आहे. हा उपाय घरी करता येणार नाही, कारण की आपल्या घरी मारुतीराया नसतात. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, खात्रीशीर असा उपाय आहे. आपण आवर्जून उद्या करायचा, म्हणजेच हनुमान जयंतीला करायचा आहे. महिलांनी उपाय केला तरी चालेल, महिलांना शक्य नसेल तर पुरुषांनी उपाय केला तरी पण चालेल. पहा, बऱ्याच वेळा हनुमानाच्या मंदिरात जाऊन महिलांना हात लावता येत नाही, हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही. अशा वेळेस हा उपाय दोघांनी केला तरी पण चालेल. तर हा हार पुरुषांनी हनुमानाला अर्पण केला तरी चालतो. आता जाताना तुम्हाला बुंदीच्या लाडूचा नैवेद्य घेऊन जायचा आहे. बुंदीच्या लाडूचा नैवेद्य तिथे गेल्यावर तुम्हाला हा हार हातात घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. जी पण तुमची समस्या असेल, परंतु चांगली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. कोणासाठी वाईट इच्छा बाळगू नका. पैशाच्या अडचणी असतील तर त्या समस्या बोलायच्या आहेत. तुम्ही कर्जबाजारी असाल, त्यातून मुक्तता हवी असेल तर ती समस्या तुम्हाला बोलायची आहे. तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर तुम्हाला ती समस्या बोलायची आणि ही समस्या बोलून तुम्हाला हा हार मारुतीरायाला म्हणजेच हनुमानाला अर्पण करायचा आहे. शक्य झाल्यास त्यांच्या गळ्यात तुम्ही घालू शकतात. महिलांनी सेवा केल्या तरी चालेल आणि पुरुषांनी हार गळ्यामध्ये घातला तरी चालेल. तिथे बसून काही सेवा करायच्या आहेत. हार पुरुषांनी घाला, सेवा महिलांनी केल्या तरी पण चालतात. तुम्हाला तिथे बसून ओम ही हनुमंताय नमः, ओम ही हनुमंताय नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि श्रीराम श्रीराम जय 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 श्रीराम जय श्रीराम हा मंत्र जप करायचा आहे. बघा, हनुमान जयंतीच्या वेळेस जर का
आपण प्रभू श्रीरामांचं नामस्मरण केलं तर ते हनुमंतांना अतिशय आवडतं. कारण की मारुतीराया हे श्रीरामाचे भक्त होते. त्यामुळे तुम्ही श्रीराम हा मंत्र 1 माळ जप करा. ओम ही हनुमंताय नमः हा मंत्र 1 माळ जप करायचा. त्यानंतर 1 वेळा तुम्ही रामरक्षा स्तोत्र पठण करा. 1 वेळा तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला ऋणमोचक मंगल स्तोत्र याचं पठण करायचं आहे. तर जर का तुमची समस्या मोठी असेल, तर खरंच आर्थिक अडचणीतून सुटका हवी असेल, कर्जमुक्त व्हायचं असेल, तर तुम्हाला या सेवा या दिवशी तिथे बसून करणं गरजेचंच आहे. कारण बघा, आपल्या समस्या जितक्या मोठ्या असतात तितक्या काही सेवा देखील आपण करणं गरजेचं असतं. नुसतं मंदिरात गेलो, पाया पडलं, हार अर्पण केला असं नाही, तर आपल्याला तिथे बसून या सेवा करायच्या आहेत. जो बुंदीचा लाडू नेला आपण तो तिथे सर्वांना वाटायचा आहे आणि 1 लाडू आपण आपल्या घरी प्रसाद म्हणून घेऊन यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला अत्यंत प्रभावी अशी ही सेवा करायची आहे. तुम्ही 11 पिंपळाची पानं घ्या किंवा तुम्हाला पिंपळाची पानं नाहीच मिळाली तर तुम्ही 11 रुईची पानं तुम्हाला घ्यायची आहेत. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात. मारुतीला जाताना तुम्हाला थोडंसं तेल घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्ही एका चमेलीच्या तेलाचा दिवा लावू शकतात किंवा तुमच्याकडे जे तेल असेल त्याचा दिवा लावला तरी पण तुम्हाला तिथे चालेल. दिवा तिथे गेल्यानंतर प्रज्वलित करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. उपाय करताना आपल्याला आपली चांगली इच्छा प्रकट करायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला तिथे बसून सांगितलेल्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला घरात देखील 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. त्यामुळे तुमची इच्छा 100% ही पूर्ण होईलच. तुमच्या मनात जी पण काही इच्छा असेल ती 100% पूर्ण होणार. या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे तुम्ही चैत्र पौर्णिमा देखील असल्यामुळे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीसाठी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि आपण या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील पूजा करत असतो. याने देखील आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होत असते. त्यामुळे हा उपाय नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.